नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्व स्पर्धा परीक्षांमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चालू घडामोडी. या चालू घडामोडीमध्ये सर्वात आज ज्वलंत विषय म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची चीफ जस्टिस ऑफ इंडिया मध्ये नेमणूक झाली आहे. हे याबद्दल आपण परिपूर्ण माहिती घेऊया. 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची नेमणूक. तर आपण पाहूया 52वे सरन्यायाधीश म्हणजे कोण होते आपले बी.आर. गवई. 52वे सरन्यायाधीश कोण होते? बी.आर. गवई. तर यांची निवड कशी होते? सरन्यायाधीश पदाची निवड हे राष्ट्रपती कलम 124(2) यानुसार करतात. याची आता आज निवड झाली आहे, परंतु म्हणजे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक झाली आहे. त्यांचा कार्यकाल म्हणजे 14 ते 15 महिने चालणार आहे, म्हणजे फेब्रुवारी 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाल चालणार आहे. आता सरन्यायाधीश हे राजीनामा कोणाकडे देतात? सरन्यायाधीश हे राजीनामा राष्ट्रपतीकडे देत असतात. त्यांचं मूळ गाव न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं मूळ गाव हे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. हिसारा हे त्यांचं मूळ गाव आहे. ते आहे हरियाणा राज्यात. ते हरियाणाचे पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत हे हरियाणा राज्याचे पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. त्यांचा आता पार्श्वभूमी थोडी कार्यकालाची पाहू. 2000 ते 2004 हरियाणा राज्यातील ते महाधिवक्ता होते. ते सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून ओळखले जातात हरियाणा राज्याचे. 2004 पंजाब व हरियाणा हायकोर्टचे त्यांना न्यायाधीश पण काम केलं आहे. त्यांचं आणखी कोणतं काम आहे ते आपण पाहूया. कलम 370 म्हणजे ऑब्विसली जम्मू अँड काश्मीर मध्ये कलम 370 कमी करण्यामध्ये त्यांचा एक योगदान आहे. आणखी कोणत्या केसमध्ये त्यांचं एक डिबेट किंवा एक वाक्य हे होतं आपण पाहूया. रणवीर अलाहाबादिया प्रकरण त्यांच्यामध्ये बी त्यांचं योग्य ते काम आहे. पुढचं नुपूर शर्मा प्रकरण यामध्ये बी त्यांचा वाटा आहे. या केसमध्ये पण वाटा आहे. आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे काय असते हे पाहूया. पात्रता, भारताची सरन्यायाधीश होण्यासाठी पात्रता, तो भारताचा नागरिक असावा. पहिली पात्रता म्हणजे तो भारताचा नागरिक असावा व हायकोर्ट मध्ये त्यांनी 5 वर्ष न्यायाधीश पदाचा अनुभव असावा. तसेच 10 वर्ष वकिली करण्याचा अनुभव असावा. हे झालं चालू घडामोडी बद्दल 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याबद्दल परिपूर्ण माहिती. थँक्यू.